हो ताई, आईला बरं लागत असेल काय? आपल्याला काय माहित बाई. तिथं थ्या आपण इथं. बाबा बाबा कुठं गेले हो ना? ह्या श्यामजीने काही फोन नाही केला ना, दादाने काही फोन नाही केला. कशी आहे का आहे बा. आणि आपण केला तर बा ते कोणाच्या कामागिमात असेल तर आपण कसा करून पा ना कोमल, कसं करावं काय समजूनच नाही राहिलं. आणि बाबा कुठं जाऊन बसले? हो ताई, भल्ले खावल्ले हो बाबा. हवल्ले पुरे. आणि बाबा सात मी मला म्हणे इथंच जवळ जातो म्हणे, मित्रापाशी बसतो म्हणे. ताईले काय घरात गमते व ताई. मग चालले गेले ते बाहेर बसायला. मी म्हटलं जास्त दूर जाऊ नका, जास्त टेन्शन काही घेऊ नका, कायचं ऐकते ते म्हणते मामानात विचारायची येऊन राहिला म्हणते. ताई आपण झाले पाहिजे होतं ना आईसोबत. दुसऱ्याच्या भरोशा राहिले पाठवलं, एक जण तरी झालं पाहिजे होतं. चालता काय कोणत्या दवाखान्यात ते विचारता काय? आपण घरी थांबल्यापेक्षा आपल्याला दवाखान्यातच कोणत्या नेलं कोणत्या नाही तेच तर माहीत नाही बिचारे. नाही तर गेलो असतो आपण. करू का यायले फोन, विचार का कोणत्या दवाखान्यात आहे म्हणून, कशी आहे का आहे तब्येत. लय वेळ झाला ना चांगली असली पाहिजे बाप्पा देवा. सुखरूप राहिल्या पाहिजे. कसं आहे म्हातारपणी काय काय समजते काय होते काय नाही. हो आला का काही फोन घेईन शांता काकुले बरं गिरं वाटते हो. ना बिचारे याच आहे हो ताई फोन. आम्ही त्याचीच तर वाट पाहून राहिलो. आम्ही म्हटलं फोन येईन बा कायचं एक जण फोन नाही करून राहिलं काही नाही. कशी हसन हो ताई तब्येत. आमचाच तर जीव इथं लागून नाही राहिला. हो लागतच नाही ना बाई. एवढं दुखलं म्हणजे एकदमच अचानक एवढी भोवळ आली आणि पडली बिचारी. कसं मन लागणार आहे तुमचंही काय की एवढं काय झालं होतं सासूले. एवढं काय दुखलं आणि पहिले दुखी की का काही कमी जास्त काही वाटते काय तिले? नाही ना होत आहे, काहीच नाही दुखलं ना. कणही भर दुखलं नाही त्याचं. तसंही द्यायचं जास्त दुखत नाही. दुखलं तर बातच सांगते त्या. पण यावनं काही दुखलं नाही काही नाही. एकदमच त्याला काय झालं आणि काय नाही. एकदमच पडल्या आणि एकदमच न्याय लागलं ना दवाखान्यात. बोलतही नाही काही नाही. काय झालं असं मग शांता काकुले? एक बाई नवीन नवीन बिमाऱ्या आहे आजकाल, काही समजत नाही. पहिले असं होतं काय नाही ना. आता असं आत्ताच असं लागलं. कोणत्या दवाखान्यात नेलं माहीत असेल ना तुम्हाला? काय कुठं नेलं काय केलं त्या तुम्ही गेल्याबरोबर फोन केला असेल ना? नाही हो काकू, कसं करणार आहे फोन. ते त्याच्या गडबडीत आपण आपल्या गडबडीत. आपण आपल्याला आपला फोन उचलून का तिकडे दवाखान्यातलं काम करून म्हणून आम्ही केला नाही. तर म्हणून आता लावून पाहिजे ना. काही टाइमपास करता करून पाहिजे एक जण फोन दोघीपैकी. आणि कसं आहे का आहे तब्येत. तसं तर तुमच्या दोघीपैकी एकीनं झाले पाहिजे होतं सोबत. झाले पाहिजे होतं. एकही नाही गेली तुम्ही. हो काकू, आम्ही लय नांदा लावला पण आमची आई ते कुठं आमच्या घरचे माणसं चालू देते काय. नाही म्हणे तुम्ही काही येऊ नका, तुम्ही काही येऊ नका. अंतकाला काकू येते नाही, काकूला नेलं पण आम्हाला येऊ नाही दिलं म्हटलं त्याईनं. हो म्हणा बाप्पा, आपल्या घरचे माणसं म्हणून तसं असते. माणसानं जर चालू नाही दिली तर कसं होईल. तसंच आहे. माझी फोन लावून राहिली आता. रिंग चालली. थांबा रिंग चालली. लावल्यावर उचलला पाहिजे ना त्याईनं. लावू बाई. उचलते. हॅलो श्यामजी. काय कशी आईची तब्येत? बरं वाटते आईले? बरं आहे, मस्त आहे आईची तब्येत. पण आई डोळे नाही उघडायला पाहून राहिली. तसं म्हणे डॉक्टर म्हणे काही चिंता करण्याची काही गोष्ट आहे नाही म्हणे. डॉक्टर म्हणे काही चिंता करू नका तुम्ही आणि तुम्ही काही चिंता करू नका. आता आईची तब्येत चांगली व्यवस्थित आहे. हो श्यामजी, धडे कोण उघडून राहिले त्या? तर म्हणे होत असते तसं म्हणे. ते म्हणे दगदगीने होत असते म्हणे असं कधी कधी. तसं होतच असते म्हणे त्याच्यात म्हणे. फक्त म्हणे आईले डॉक्टर काय म्हणे काय झालं होतं म्हणे. काही नाही झालं होतं म्हणे असं एवढं काही. तिने म्हणे मायनर अटॅक होई म्हणे ॲसिडिटीचा. तर त्याच्यात असं होतच असते म्हणे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे. नॉर्मल गोष्ट आहे म्हणे. चालूच राहत असते म्हणे. आईले अटॅक आला? अटॅक? तो अटॅक नाही, ॲसिडिटीचा अटॅक होय. शांतीला अटॅक आला? अटॅक? आणि बाबाले सांगजो का काही नाही झालं म्हणून सांगजो. आली म्हणा तब्येत जर अशी जाग्यावर आहे म्हणा. आणि आता सुट्टीचं म्हणे डॉक्टर म्हणे 5-6 वाजता देईन म्हणे आम्ही तुम्हाला सुट्टी. काही जास्त काही एकदम मोठं काम नाही म्हणे. काही जर कमी जास्त झालं तर फोन कर जा म्हणे. आता 5-6 वाजेपर्यंत माहीत पडते का काय सुट्टी भेटते का नाही भेटत. अहो सुट्टी नाही भेटली तर मग आम्ही येऊ का भेटायला तिथं? दवाखान्याचं नाव सांग ना. इथं गर्दी करत बसता. गर्दी करणं घरीच यायला लागते ना. नाहीतर 5-6 वाजता घरीच नाही आलं तर उद्या येईन घरी. तुम्ही काय टेन्शन घेता? येते आई घरी. आई विचारे श्रीले जागाल्यावर श्री बाबू कुठं गेला आपला, श्री बाबू कुठं गेला. असं म्हणजे आम्ही येऊ नये असं पण नाही का तुमचं? हो काही येऊ नका. काय यायला लागते 5 वाजता आम्हीच येतो. 5 किंवा 6 वाजेपर्यंत. आजच येता ना तुम्ही? हो आजच सुट्टी देतो म्हणे डॉक्टर. तर मग आम्ही येतो. मग ठेवतो मी. अधिक डॉक्टर ते गुळ्या सांगितले आहे त्यात ते आणि तुम्ही ते डॉक्टरने सांगितलेल्या. हो ठेवतो. हो शांत काकुले तो अटॅक आला म्हणतो. अटॅक नाही म्हणते, ह्या ॲसिडिटीचा अटॅक म्हणते. एवढा काही मोठा नसते म्हणते हा अटॅक. मला असं वाटलं बाई, मला सगळ्या भीती वाटते अटॅक म्हटल्याबरोबर. पण ते म्हणे तो अटॅक नाही म्हणे ॲसिडिटीचा म्हणे, नॉर्मल असते म्हणे.
कधी होईल म्हणते शांताबाईला सुट्टी? आजच होती म्हटलं म्हणे, डॉक्टरला विचारलं येईन तर आजच होती म्हणते सुट्टी. आम्ही म्हटलं आम्ही येऊ का म्हटलं भेटीले, तर नाही म्हणे तुम्ही येऊ नका म्हणे, काही गर्दी करू नका म्हणे तिथं. डॉक्टरला जरा आराम करावा लावला म्हणे, घरी काही आराम नाही होईल म्हटलं म्हणे, म्हणून इथंच थांबा म्हटलं म्हणे 5-6 वाजेपर्यंत, मग रात्रीपर्यंत येतेच ते घरी सगळेजण. हो बरोबर आहे ना, इथं इथे एक जण भेटीला येते, घरातले बोलते चालते, आपल्या घरी काय आराम होते काय? दवाखान्यात आराम होते, दवाखान्यात कोणाला जाऊ देते काय जास्त? आईची कशी काय तब्येत बिघडली बाई, म्हणूनच पोट दुखे असं नाही, ऍसिडिटीचा अटॅक आला म्हणून. बाई काय नवीन नाही, कधी ऐकलं ना तुम्ही ऍसिडिटीचा अटॅक? आता तेच येऊन जाईल ऐकून, ऍसिडिटीचा अटॅक नवीन नवीन बिमारी आहे बाबा. पहिले ऍसिडिटी होय, नेहमी ऍसिडिटी होय, आता त्याची अटॅक यायला लागले. पाय बरं नवीन नवीन सायन्स सारं. हो माझ्या आईलेच 2 अटॅक येऊन गेले ऍसिडिटीचे. माझ्या आईले लय झाले, 2 अटॅक येऊन गेले. बरं नाही लागत तिला, ऍसिडिटीचा लय त्रास होते हो बिचारे. काकू ताई बस ना तुम्ही, उभ्याच आहे ना. नाही आता बसत नाही हो अनिता. कसं आम्ही आलो शांताबाईच्या भेटीला, आता शांताबाईला आणलं म्हणजे आम्ही भेटीले. आता ते आहेच नाही तर काय करता. जातो म्हटलं आम्ही, येईन मग शांतीच्या भेटीले.